नमस्कार. हैदराबाद मुक्तीसंग्राम म्हटलं की एक नाव नक्की आठवतं, गोविंदभाई श्रॉफ. हो, अगदी. आणि फक्त स्वातंत्र्यसैनिकच नाही, तर नंतर मराठवाड्यासाठी ज्यांनी आपलं आयुष्य वाहून घेतलं. बरोबर. इतके तत्वनिष्ठ की मराठवाड्याला वैधानिक विकास मंडळ मिळत नाही तोवर पद्मविभूषण स्वीकारायला नकार दिला. त्यांचीच ही गोष्ट आहे. आज आपण गोविंदभाईंच्या याच प्रवासाचा, त्यांच्या विचारांचा मागोवा घेणार आहोत. हो, आपण पाहूया की हा प्रवास कसा घडला. स्वातंत्र्य सैनिक ते मराठवाड्याचे विकास पुरुष. आपल्याकडे जी माहिती आहे ती त्यांच्या आयुष्यातले महत्त्वाचे टप्पे उलगडते. त्यांचे वैचारिक बदल कसे झाले आणि विशेषतः मराठवाड्यासाठी त्यांचा तो अविरत संघर्ष. नक्कीच. म्हणजे यातून आपल्याला काय समजून घ्यायचंय? एकतर त्यांची तत्त्व कोणती होती जी त्यांच्या कार्याला दिशा देत होती, आणि मुख्य म्हणजे स्वातंत्र्यानंतर राजकारणापासून म्हणजे सत्तेच्या राजकारणापासून दूर राहून सुद्धा एखाद्या प्रदेशाच्या विकासासाठी इतकं मोठं योगदान कसं देता येतं. बरोबर. चला तर मग सुरुवात करूया त्यांच्या अगदी सुरुवातीच्या काळापासून. 24 जुलै 1911. विजापूरला जन्म, पण कुटुंब मूळचं गुजरातचं, बरोबर? हो, श्रॉफ कुटुंब. उदरनिर्वाहासाठी ते औरंगाबादला आले होते. आणि लहानपणीच वडील वारले. मग आई, आजी, आत्या यांनीच सांभाळ केला. हो, आणि औरंगाबादच्या सरकारी शाळेत असताना त्यांच्या आयुष्याला एक वेगळं वळण मिळालं. वी गो कर्वे गुरुजी भेटले त्यांना. ही भेट खूप महत्वाची ठरली त्यांच्यासाठी, नाही का? अगदी. कर्वे गुरुजींनी फक्त संस्कृत शिकवलं नाही, तर राष्ट्रप्रेम, स्वाभिमान, सार्वजनिक कार्याची एक प्रेरणा दिली म्हणायला हवं. म्हणजे लहान वयातच ती सामाजिक कार्याची बीजे रोवली गेली. हो, गणेश संघातून ते काम सुरू झालं आणि कर्वे गुरुजींच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर कायम राहिला. आणि मग वाचनाची भर पडली. स्वामी विवेकानंद, सावरकरांचं 1857चे स्वातंत्र्य समर, मजेनीचं चरित्र, गांधीजींचं यंग इंडिया, ह्या सगळ्या वाचनातून स्वातंत्र्यप्रेम आणखी घट्ट झालं. पण मग शाळेत काहीतरी झालं आणि त्यांना शाळा सोडावी लागली. हो, एक स्वाभिमानी भूमिका त्यांनी घेतली होती, त्यामुळे त्यांना शाळा सोडावी लागली. मग पुढील शिक्षणासाठी ते हैदराबादला गेले. आणि तिथेही चमकलेच. मॅट्रिकला म्हणे संपूर्ण संस्थानात पहिले आले. हो, 1928 साली. पुढे निजाम कॉलेजमध्ये तर गणितात त्यांनी कमाल केली. 100 पैकी 103 गुण. 103? ते कसं काय? तो एक वेगळा किस्सा आहे, पण त्यांची बुद्धिमत्ता विलक्षण होती हे नक्की. अभ्यासाबरोबर खेळ, फोटोग्राफी यातही रस होता त्यांना. इतकी हुशारी असूनही ते स्वातंत्र्य लढ्याकडे कसे वळले? म्हणजे 1930 मध्ये ऐन शिक्षणात असताना गांधीजींचं असहकार आंदोलनाचं आवाहन आलं आणि त्यांनी शिक्षण सोडलं. ही त्यांच्या आयुष्यातली एक मोठी झेप होती. कुठे गेले मग ते? मुंबईला आले. तिथून सुरत जिल्ह्यात ओलपाड म्हणून गाव आहे, तिथे शेतकऱ्यांसाठी करबंदी आणि साराबंदी चळवळ चालवली. अच्छा, म्हणजे प्रत्यक्ष कामातून सुरुवात झाली. हो, आणि इथेच त्यांना 2 महत्वाच्या विचारधारांशी जवळून संबंध आला. एक म्हणजे गांधीजींचा सत्याग्रह आणि दुसरी म्हणजे मार्क्सवाद. मार्क्सवाद कसा काय संबंध आला? तिथे त्यांची भेट बी.टी. रणदिवेंशी झाली. त्यांच्याकडून मार्क्सवादाची ओळख झाली. हा काळ त्यांच्या वैचारिक जडणघडणीसाठी खूप महत्वाचा ठरला. म्हणजे गांधीवाद आणि मार्क्सवाद दोन्ही प्रवाह त्यांनी अनुभवले. अगदी. पुढे शिक्षण परत सुरू केलं. कलकत्त्यातून BSc ऑनर्स, मग पुण्यातून MSc गणित आणि LLB सुद्धा. कलकत्ता आणि पुण्यातील वास्तव्याचाही नक्कीच प्रभाव पडला असणार. हो, कलकत्त्यात बीनादास सारख्या क्रांतिकारकांच्या संपर्कात आले. CV रामन यांना भेटले. त्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनानं ते प्रभावित झाले. आणि पुण्यात तर रँगलर, महाजनी, डॉक्टर कोसंबी, रँगलर परांजपे यांच्यासारख्या दिग्गजांचं मार्गदर्शन मिळालं. गणितातली त्यांची पकड अधिक मजबूत झाली. या गणित आणि विज्ञानाच्या अभ्यासामुळे त्यांची विचार करण्याची पद्धत अधिक वस्तुनिष्ठ झाली असेल, नाही का? नक्कीच. तर्कशुद्ध विचार करण्याची सवय लागली. आणि त्यांना वाटू लागलं की विज्ञानाचा उपयोग समाजातील विषमता दूर करण्यासाठी व्हायला हवा. त्यांनी एक लेखी लिहिला होता ना, कॉन्क्वेस्ट ऑफ नेचरबद्दल? हो, त्यात त्यांनी निसर्गावर विजय मिळवण्याऐवजी त्याला शहाणपणानं समजून घेण्याची भूमिका मांडली होती. हाच दृष्टिकोन त्यांच्या पुढच्या कामात दिसतो. 1936 मध्ये ते औरंगाबादला परतले आणि मग पूर्ण वेळ देशकार्य. हो, ठरवून वकिली केली नाही. देशसेवेला वेळ मिळावा म्हणून शिक्षकाची नोकरी पत्करली. आणि मार्क्सवादी मित्रांसोबत स्टडी सर्कल पण सुरू केलं होतं. बरोबर. याच काळात त्यांचं लग्न डॉक्टर सत्यवती पारीख यांच्याशी झालं. पण हा काळ मराठवाड्यासाठी खूपच कठीण होता. निजामाची राजवट होती तेव्हा. हो, मीर उस्मान अलीची जुलमी राजवट. हिंदूंना नागरी स्वातंत्र्य नव्हतं, धार्मिक स्वातंत्र्य नव्हतं, शिक्षण, नोकऱ्या, सगळीकडे भेदभाव.
या परिस्थितीत लोकांना एकत्र आणणं गरजेचं होतं. म्हणूनच 1937 मध्ये महाराष्ट्र परिषदेची स्थापना झाली आणि तिच्या पहिल्याच अधिवेशनात परतूरला गोविंदभाईंची भेट झाली स्वामी रामानंद तीर्थ यांच्याशी. ही भेट त्यांच्या आयुष्यातला एक टर्निंग पॉइंट ठरला. अगदी स्वामीजींचे जहाल विचार त्यांना भावले. त्यांनी स्वामीजींना साथ देण्याचा निर्णय घेतला आणि इथे पहिल्यांदाच त्यांनी जहाल आणि मवाळ गटांमध्ये समन्वय साधला. त्यांचं नेतृत्व गुण दिसलं. यानंतर लगेचच वंदे मातरम आंदोलन सुरू झालं नाही का? हो, 1938-39 निजामाने वंदे मातरम म्हणण्यावर बंदी घातली. याविरुद्ध गोविंदभाईंनी औरंगाबादमध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन उभं केलं. हे आंदोलन मग पूर्ण संस्थानात पसरलं. हो, आणि सुमारे 1200 विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकण्यात आलं. पण गोविंदभाईंनी त्यांचं शिक्षण थांबू दिलं नाही. नाही, त्यांनी या मुलांची सोय नागपूर आणि इतर ठिकाणी केली. वंदे मातरम, रामचंद्र राव यांचा तुरुंगातला तो प्रसंग अंगावर काटा आणणारा आहे. प्रत्येक फटक्यावर वंदे मातरम. हो, या आंदोलनामुळे गोविंदभाई एक महत्वाचे तरुण नेते म्हणून पुढे आले. मग हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना झाली. पण निजामाने लगेच बंदी घातली त्यावर. हो, मग 24 ऑक्टोबर 1938ला स्वामीजींच्या नेतृत्वाखाली सत्याग्रह सुरू झाला. गोविंदभाईंनी औरंगाबादची जबाबदारी घेतली, नोकरीचा राजीनामा दिला, तुरुंगातही गेले. गांधीजींच्या सल्ल्यानुसार सत्याग्रह थांबवल्यावर त्यांनी विधायक कामावर लक्ष केंद्रित केलं. हो, सरस्वती भुवन शाळेचं काम हाती घेतलं. पण निजाम सरकारची दडपशाही सुरूच होती. त्यांना पुन्हा तुरुंगवास भोगावा लागला. आणि मग स्वातंत्र्याचा काळ जवळ आला. भारत स्वतंत्र झाला, पण निजाम हैदराबादला स्वतंत्र ठेवण्याच्या प्रयत्नात होता. कासिम रजवी आणि त्याचे रजाकार यांचे अत्याचार वाढले होते. मग स्टेट काँग्रेसनं सशस्त्र लढण्याचा निर्णय घेतला. गोविंदभाई त्यातले प्रमुख सदस्य होते. मराठवाड्यातल्या लढ्याचं नेतृत्व त्यांच्याकडे आलं. सीमेवर कॅम्प उभारून लढा दिला गेला. हो, निजामाची यंत्रणा खिळखिळी करायची, उमरी बँक हल्ल्यासारख्या धाडसी कारवाया पण झाल्या. आणि शेवटी सरदार पटेलांनी निर्णय घेतला. 13 सप्टेंबर 1948 ऑपरेशन पोलो. लष्करी कारवाई सुरू झाली. फक्त 109 तासात निजाम शरण आला. 17 सप्टेंबर 1948 हैदराबाद भारतात विलीन झालं. पण इथे एक गोष्ट महत्वाची आहे. या लढ्यात गोविंदभाई आणि स्वामीजींनी निरपराध मुस्लिमांचं रक्षण करण्याचाही प्रयत्न केला. स्वातंत्र्य मिळालं, हैदराबाद मुक्त झालं, पण त्यानंतर गोविंदभाईंना कुठेतरी अपेक्षाभंग झाला असं दिसतं. सुरुवातीला सैनिकी प्रशासन, मग काँग्रेस सरकार. त्यांना त्यात लोकहित दिसत नव्हतं का? त्यांना असं वाटत होतं की निजामशाही संपली म्हणजे आता खरी सामाजिक आर्थिक क्रांती येईल, सरंजामशाही जाईल, जमीन सुधारणा होतील. पण तसं झालं नाही. जनरल चौधरींच्या प्रशासनात बाहेरचे अधिकारी आले, ज्यांना इथले प्रश्न माहीत नव्हते. आणि नंतर जे काँग्रेस सरकार आलं त्यावर भांडवलदारांचा प्रभाव आहे असं त्यांना जाणू लागलं. म्हणजे ज्या मूल्यांसाठी ते लढले होते ती मूल्य काँग्रेसच्या राजकारणात दिसली नाही त्यांना. साधारण तसंच. सरदार पटेलांशी त्यांची चर्चाही झाली होती. त्यानंतर त्यांची खात्रीच पटली. म्हणून 1950 मध्ये त्यांनी काँग्रेस सोडली. त्यांच्याबरोबर अनेक सहकारीही बाहेर पडले. आणि मग त्यांनी स्वतःचा वेगळा गट स्थापन केला. हो, लीग ऑफ सोशलिस्ट वर्कर्स. आणि नांदेडला एक जाहीरनामाही प्रसिद्ध केला. त्यात समाजवादी राज्यव्यवस्थेची भूमिका स्पष्ट मांडली. कशी भूमिका होती ती? म्हणजे भांडवलशाही मुक्त समतावादी समाज हवा असेल तर त्यासाठी त्याग करणाऱ्या कार्यकर्त्यांची संघटना हवी, असं त्यांचं म्हणणं होतं. पण मग 1952च्या निवडणुकीत या पक्षाला यश मिळालं नाही. नाही मिळालं. मराठवाड्यात तर त्यांना मोठा धक्का बसला, पराभव झाला. याच कारणामुळे त्यांनी पक्षीय राजकारण सोडलं का? हो, मुख्यत्वे करून त्यामुळेच. निवडणुकीतल्या अपयशानंतर आणि कदाचित पक्षीय राजकारणाच्या मर्यादा लक्षात आल्या असतील, 1954 मध्ये त्यांनी लीगचं विसर्जन केलं. आणि ठरवलं की आता कुठल्या पक्षात जायचं नाही. बरोबर, आता फक्त मराठवाड्याच्या विकासासाठी काम करायचं. आणि मग त्यांच्या आयुष्याचा दुसरा महत्वाचा टप्पा सुरू झाला. मराठवाड्याच्या विकासाचा लढा. अगदी. हैदराबाद राज्याचं त्रिभाजन झालं, मग मराठवाडा संयुक्त महाराष्ट्रात आला 1 मे 1960ला. या सगळ्यात त्यांची भूमिका होतीच. पण महाराष्ट्रात येऊनही मराठवाड्याची उपेक्षा काही थांबली नाही थांबली. विकासाचा अनुशेष वाढतच गेला. हा प्रादेशिक असमतोल त्यांना टोचत होता. तो दूर करण्यासाठी मग त्यांनी मराठवाडा जनता विकास परिषदेची स्थापना केली. आणि या परिषदेच्या माध्यमातून मग त्यांनी अनेक मागण्या रेटल्या. सिंचन प्रकल्प, कृषी विद्यापीठ. परभणीचं कृषी विद्यापीठ, हो, पूर्णा, पैनगंगा सारखे सिंचन प्रकल्प, रेल्वे मार्गांचं रुंदीकरण, मनमाड काचीगुडा, लातूर मिरज, नवे मार्ग जसा औरंगाबाद परळी.
यासाठी खूप संघर्ष करावा लागला असेल ना? प्रचंड. 1974चं रेल रोको आंदोलन आठवतं? रेल्वे रुंदीकरणासाठी सरकारचं लक्ष वेधायला ते स्वतः कार्यकर्त्यांसोबत रुळांवर झोपले होते. बापरे. औरंगाबादला हायकोर्टाचं खंडपीठ मिळवण्यासाठी 1982 सुद्धा खूप लढा दिला त्यांनी. आणि सगळ्यात मोठा लढा होता तो वैधानिक विकास मंडळासाठी. ही मागणी इतकी महत्वाची का होती? काय आहे की आपल्या संविधानात कलम 351(2) आहे. त्यानुसार राष्ट्रपती राज्यपालांना अधिकार देऊ शकतात की विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी स्वतंत्र विकास मंडळं स्थापन करावीत. अच्छा. या मंडळांमुळे काय होतं की त्या भागाच्या विकासासाठी निधीचं वाटप नीट होतं, योजनांवर लक्ष ठेवता येतं, मराठवाड्याला त्याचा हक्काचा निधी मिळावा, विकासातला अन्याय दूर व्हावा, यासाठी हे मंडळ खूप गरजेचं होतं. पण सरकार ते द्यायला तयार नव्हतं. वर्षानुवर्ष टाळाटाळ सुरू होती आणि याच मागणीसाठी त्यांनी तो पद्मविभूषण सन्मान नाकारला. 1992ची गोष्ट आहे ही. हो, पंतप्रधान नरसिंहरावांनी पद्मविभूषण जाहीर केला, पण गोविंदभाई म्हणाले, आधी मराठवाड्याला वैधानिक विकास मंडळ द्या, मगच मी सन्मान घेईन. काय निष्ठा. शेवटी 9 मार्च 1992ला मंडळाची घोषणा झाली आणि मगच त्यांनी तो सन्मान स्वीकारला. खरंच विलक्षण. शिक्षण क्षेत्रातलं त्यांचं काम पण खूप मोठं आहे. सरस्वती भुवन शिक्षण संस्था. हो, त्या संस्थेला त्यांनी एका वेगळ्या उंचीवर नेलं. देणगीशिवाय प्रवेश, फक्त गुणवत्तेवर भर, खर्चात काटकसर, ही त्यांची वैशिष्ट्ये होती. तिथे त्यांनी संशोधन प्रतिष्ठान पण सुरू केलं. हो, आणि संपूर्ण साक्षरता अभियानाचे ते मानद अध्यक्षही होते. खादी आणि ग्रामोद्योगातून गांधीवादी मूल्यांचा प्रसारही केला. त्यांचं सगळं आयुष्य पाहिलं की साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हेच दिसतं. सत्तेच्या मागे कधीच लागले नाहीत ते. अजिबात नाही. आपलं आयुष्य त्यांनी मराठवाड्याच्या सामान्य माणसासाठी दिलं आणि ते खऱ्या अर्थाने अजातशत्रू होते. सगळ्यांशी त्यांचे चांगले संबंध होते. त्यांचा वारसा फक्त स्वातंत्र्य लढ्यापुरता किंवा मराठवाड्याच्या विकासापुरता मर्यादित नाहीये. नाही, मुळीच नाही. सामाजिक न्याय, सत्तेचं विकेंद्रीकरण कसं असावं, शिक्षण कसं मूल्यांवर आधारित असावं, राजकारण कसं असावं, याबद्दलचे त्यांचे विचार आजही तितकेच महत्वाचे आहेत. 21 नोव्हेंबर 2002ला त्यांचं निधन झालं, पण त्यांचं कार्य एका दीपस्तंभासारखं उभं आहे. तर आज आपण गोविंदभाई श्रॉफ यांच्या या प्रेरणादायी प्रवासाचा आढावा घेतला. एका स्वातंत्र्य सैनिकापासून ते एका प्रदेशाच्या विकासासाठी झटणाऱ्या नेत्यापर्यंतचा प्रवास. हो, निजामशाही असो किंवा स्वातंत्र्यानंतरची सरकारची उदासीनता असो, त्यांनी आपली तत्त्व सोडली नाहीत आणि लोकांच्या हितासाठी संघर्ष करत राहिले. त्यांची ही कहाणी आजच्या काळात एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधते, नाही का? अगदी. म्हणजे सक्रिय राजकारण, सत्तेचा मोह यापासून दूर राहूनही केवळ एका प्रदेशाच्या विकासासाठी, तिथल्या लोकांच्या हक्कांसाठी आपलं पूर्ण आयुष्य देता येतं, हे गोविंदभाईंनी दाखवून दिलं. आज तत्वांशी असलेली बांधिलकी आणि निस्वार्थ सेवा यातून किती मोठं काम उभं राहतं. याचंच ते मूर्तिमंत उदाहरण आहेत. आजच्या सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्यांसाठी यातून खूप काही घेण्यासारखं आहे असं मला वाटतं. यावर विचार करायला नक्कीच वाव आहे. नक्कीच. या